महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात यापुढे राज्यातील सर्व महापालिकांमधील अधिकारी बेकायदा बांधकामांचे संरक्षण करतील अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। त्याचबरोबर अशा अधिकाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सोलापूर शहर, पुणे व डोंबिवलीतील बेकायदा इमारती परवाना प्रकरणी सुरू असलेल्या चर्चेवर उत्तर देताना विधिमंडळात दिला। सध्या सोलापूर शहरातील बेकायदेशीर अपार्टमेंट इमारती बांधकामच्या प्रकरण चालू असताना महानगरपालिकेतील परवाना विभागातील अनेक धागेधोरे समोर येत आहे। सध्या सोलापुरात 96 बोगस बांधकाम प्रकरणी 3 अभियंते व 1 लिपिकाच्या विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। यापैकी दोघे यापूर्वी अटकेत आहेत। अन्य दोघांपैकी निवृत्त लिपिक आनंद क्षीरसागर याला ही अटक करण्यात आल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकाकडून प्राप्त झाली आहे। चौथे मुख्य आरोपी शिवशंकर घाटे हे अद्याप बेपत्ता आहेत। त्याचबरोबर डोंबिवलीतील 65 महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील एकाही रहिवाशावर बेघर होण्याची वेळ येऊ देणार नाही। शासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे असाही दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। डोंबिवली मतदारसंघातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांवर न्यायालयाच्या आदेशामुळे कारवाई होणार असल्याने आमदार व भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बेघर होण्याची टांगती तलवार असलेल्या रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी केली होती। या प्रकरणात रहिवाशांचा दोष नसल्याचे कार्याध्यक्ष चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले होते। डोंबिवलीतील 65 महारेरा बेकायदा इमारत प्रकरणावर विधिमंडळात गुरुवारी आमदार निरंजन डावखरे आणि इतरांनी प्रश्न उपस्थित केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, सरकारी जमिनींची बनावट कागदपत्रे तयार करून भूमाफिया या जमिनी आपल्या नावावर करतात। या जमिनींवर बनावट बांधकाम परवानग्या आणि इतर कागदपत्रांचा आधार घेऊन बेकायदा इमारती उभ्या करतात। या इमारती उभ्या राहत असताना पालिकेचे अधिकारी या बेकायदा इमारतींना आशीर्वाद देतात। या बेकायदा इमारतींना पाठबळ देणारे पालिका अधिकारी नंतर निवृत्त होतात। यापुढे अशा एकाही अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही। त्यांची चौकशी करून त्यांना तुरुंगाची हवा चाखावीच लागेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। या बेकायदा कागदपत्रांच्या आधारे भूमाफिया महारेराकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळवतात। हे महारेराचे नोंदणी प्रमाणपत्र पाहून लोक या इमारती अधिकृत आहेत असे समजून घरे घेतात। यामध्ये लोकांची चूक नसते। भूमाफिया आणि पालिका अधिकाऱ्यांच्या चुकीच्या भूमिकांमुळे अशा इमारतींमध्ये रहिवाशांची फसवणूक झाली असल्याचे दिसून येते असे मुख्यमंत्री म्हणाले। 65 महारेरा प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे असे ते म्हणाले। याबाबत माहिती अशी की सोलापूर शहरात अंदाजे एकूण 499 बांधकामे अनधिकृत घोषित केली आहेत। 58 माफियांवर गुन्हे दाखल आहेत। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। 58 बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल झाले आहेत। 84 निष्कासित झालेली आहेत। खरं म्हणजे या एमएमआर रिजन मध्ये अधिकाऱ्यांवरही कारवाई करू निश्चितपणे, पण या एमएमआर रिजन मध्ये ही एक पद्धत दिसते। आता 8 वर्षापूर्वी हे बांधून टाकल्या, त्यातले अर्धे अधिकारी रिटायर देखील होऊन गेले, पण सरकारी जमिनी सर्रास आपल्या नावाने करायच्या, त्याच्यावर बांधून टाकायचं। आणि यातल्या काही प्रकरणांमध्ये तर नागरिकांचा दोषच नाहीये, कारण या लोकांनी खोटे कागदपत्र घेऊन रेराची मान्यता घेतली आणि नागरिकांनी बिचाऱ्यांनी रेरा मान्य म्हणून ती खरेदी केली। त्यामुळे त्या नागरिकांना प्रोटेक्ट करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे। त्यांना प्रोटेक्ट करू आणि अशा प्रकारे ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी तुरुंगाची हवा खाण्याकरता पाठवण्यात येईल हे या निमित्ताने निश्चितपणे सांगतो। मागच्या आठवड्यात सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब अशी आमची एक बैठक झाली आणि त्यात कोणी बेघर होऊ नये म्हणून कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे।